महत्वाकांक्षा तुलना दुसऱ्याशी करू नका. महत्वाकांक्षा भविष्याच्या चिंतेकडे वळवते. भविष्याची चिंता. माझी कुवत नाही आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे. माझी कुवत नाही आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे. माझी क्षमता नाही आहे, बौद्धिक, आर्थिक, इंद्रियांची कुठलीच माझी झेप नाही आहे, पण मला व्हायचं आहे. मला श्रीमंतही व्हायचं आहे. मला पदही खूप मोठं पाहिजे. मला डिग्र्या पाहिजेत. आणि हा चिंताग्रस्त नेहमी असतो. कर्मावर प्रेम नसतं, याचं चिंतेमध्ये असतो. हा कसं करावं, कॉप्या करून होता येईल का, बदमाशीने होता येईल का, भविष्याची चिंता, कसा होणार मी डॉक्टर. म्हणून मुलंही आत्महत्याकडे लागलेले आहेत. त्याचं कारण आई आणि वडील अतिशय महत्वाकांक्षी आहेत आणि पोराची कुवत नाही आहे कुवत. महत्वाकांक्षा भविष्याच्या चिंतेकडे वळवते. आणि आई वडील देखील चिंतेमध्ये असतात, पूर्ण चिंतेमध्ये. कसं होईल पोराचं, जसं का ठेका घेऊन आले ती. त्या पोराचा ठेकाच जणू काही याला दिलेला आहे. स्वतःचा काय आहे ते माहीत नाही बरं का. हे नेहमी म्हणत असतो, स्वतःच्या विषयी आपलं काय होईल याची चिंता नाही आहे, कारण आपण करू शकत नाही आहे. पण दुसऱ्याचा ठेका मात्र पूर्ण घेतलेला आहे आपण. महत्वाकांक्षा आहे. आपण महत्वाकांक्षी दुसऱ्याविषयी असतो. तुम्ही काय नाही झालं, आम्हाला जमलं नाही, दुसऱ्याविषयीची महत्वाकांक्षा. ह्या जन्मात ती पूर्ण झाली नाही, ती पुढील जन्मासाठी पुढे सरकते. या महत्वाकांक्षा. समजा तुम्ही आई असाल, वडील असाल, आपल्याला होता नाही आलं, कलेक्टर व्हायचं होतं पण कंडक्टर झालो, आणि सारखी ती इच्छा जर छळत असली तर पुढच्या जन्मासाठी तसेच जन्म होतात. ह्या वेळेस पोरांना खूप आपण भरीस घातलं, खूप चिंता केली त्याच्या भविष्याची, पुढचा जन्म तेच पोरगं पुन्हा आपल्या वाट्याला कर चिंता, पुन्हा दुसऱ्या जन्माला कारणीभूत ठरते, त्या जन्मासाठी पुढे सरकते. इच्छा भविष्याची निर्मिती करते. इच्छा भविष्याची निर्मिती करते व स्मृती भूतकाळाची. भविष्य आणि भूतकाळ. माणूस भूतकाळात केव्हा असतो आणि भविष्यकाळात केव्हा असतो. इच्छा निर्माण झाली की भविष्यकाळाकडे पाहतो, कशी पूर्ण व्हावी याचे वेध लागतात. दॅट इज भविष्यकाळ. म्हणून इच्छा, कामना निर्माण फारशी होऊ नये. झाली तर वर्तमान काळातच राहा, भविष्यकाळाकडे जाऊ नका. आणि प्लस महत्वाकांक्षा नाही, इच्छा प्लस महत्वाकांक्षा, संपलं. भविष्याची निर्मिती करते व स्मृती भूतकाळाची. मागे आपण कसं होतो, कसं झालो, लहानपण किती छान होतं, आता किती वाईट आहे. माहेर किती सुंदर होतं, आता किती असुंदरपणा आला ह्या घरात. नाही. म्हणून स्मृती भूतकाळाची स्मृती ठेवू नका आणि इच्छा आकांक्षाही निर्माण करू नका. म्हणजे भूत आणि भविष्य संपलं. ह्या दोघांमुळे चिंता होते. भविष्यकाळात तुम्ही जा, रममान व्हा, की भूतकाळाच्या स्मृतीमध्ये तुम्ही जा, दोघांमध्ये चिंता आहे. आणि चिंता म्हणजे दुःख निर्मिती, टेन्शन, मेंटल टेन्शन. म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळात रममान झाले स्मृतीमध्ये किंवा महत्वाकांक्षा पूर्तीसाठी भविष्याच्या योजनेमध्ये तुम्ही जर रत झालात तर चिंता निर्माण होते. भूतकाळ चिंता निर्मिती करते व भविष्यासाठी योजना, कल्पना, प्रक्षेपण
ह्या माध्यमाने चिंता समोर येते. भूतकाळ चिंता निर्मिती खासच करतो व भविष्य काळासाठी योजना, कल्पना, प्रक्षेपण योजना बनवतो आणि त्यामुळे पुन्हा चिंता येते. कसं करावं? अभ्यास तर केला नाही 10 दिवसात, काय योजना करावी? मग छोटे छोटे कॉप्या कराव्यात का? मग देवाकडे जावं का? मग असं उडून पाहतात पुस्तक डोळे झाकून साधना करताना. हा हेच येईल बहुतेक प्रश्न. अशा योजना युक्त्या सुरू होतात. आणि मग मला फोन येतो, सर अभ्यास नव्हता. मग काय नाही, तुमचं नाव घेतलं, देवाचं नाव घेतलं, असं पुस्तक उघडलं तेच आलं. काय अभ्यास आहे? भविष्यासाठी योजना, कल्पना, प्रक्षेपण माध्यमाने चिंता समोर येते. म्हणून वर्तमान काळात रहा. फक्त वर्तमान. भविष्याच्या योजनाही बनवू नका. कारण महत्त्वाकांक्षा किती फुलवायची, कशी फुलवायची याची चिंता करू नका. स्मृती काळातही, भूतकाळातही रममान होऊ नका स्मृतीमध्ये. फक्त वर्तमान काळात रहा आणि जे येईल त्याला स्वीकारा. हे मिळालंच नाही, असं झालंच नाही म्हणून दुःख करणे, दुःख निर्मिती का होते? म्हणून सुखी संतोषान यावे. याचा अर्थ असा समजू नका की सुख मिळालं की आनंद मानू नका. याचा अर्थ असा आहे, सुख जे काही मिळालं समाधानी राहा, उतून जाऊ नका. त्याचं कारण तुम्ही महत्वाकांक्षी आहात, नाचू लागाल. ठीक आहे, जे मिळालंय समाधान. नाही माझ्या 16 आणे अपेक्षा पूर्ण झाल्या, नाही 8 आणे कमी झाल्या, अर्ध दुःख. नो, हे 16 आणे नाही, 0 आणे नाही, जे मिळालंय त्याचं समाधान. पहा, अर्जुनाला भगवंत सांगतायत संसारामध्ये आपल्याला ह्याच गोष्टी आहेत. म्हणून भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचं महत्त्व आहे.